ई-केवायसी करण्याच्या वादातून स्वस्त धान्य दुकानदारास मारहाण. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराला ई-केवायसी करण्याच्या वादातून मारहाण केल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना याबाबत निवेदन दिलं. सध्या सर्वत्र धान्य दुकानातून कार्डधारकांची ई-केवायसी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली असून त्यामुळे दुकानदार कार्डधारकांना फोन करून बोलावून ई-केवायसी करत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील सहकारी सेवा संस्थेच्या धान्य दुकानात असलेले सेल्समन गणेश चव्हाण हे आपल्या दुकानात कार्डधारकांची ई-केवायसी करत असताना शरद पवार या कार्डधारकाने त्या ठिकाणी मी ई-केवायसी करणार नाही, मला धान्य दिलेच पाहिजे, मला धान्य कसे देत नाही ते पाहतो अशी दमबाजी केली. तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने दुकानदार ऐकत नसल्याचे पाहून दुकानदाराला मारहाण केली. या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना याबाबत निवेदन देण्यात आलं असून निवेदन स्वीकारताना तहसीलदार मिलिंद कुमार वाघ म्हणाले की हे शासकीय काम आहे, कार्डधारकांची ई-केवायसी होणं गरजेचं आहे. जे कार्डधारक ई-केवायसी करत नसेल त्याचं नाव कमी केलं जाईल. ही ई-केवायसी करताना कोणीही धान्य दुकानदारांना अरेरावी किंवा दमबाजी केल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई करून त्याचं रेशन कार्ड रद्द केलं जाईल. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई म्हणाले की आमचे धान्य दुकानदार विनामोबदला ई-केवायसीचं काम करत आहेत व विनामोबदला हे काम करत असताना दुकानदारांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे हे अत्यंत चुकीचं आहे. अशा व्यक्तींवर तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे. संबंधित इसमावर कारवाई न झाल्यास आम्ही धान्य दुकाने बंद ठेवू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, राज्य सचिव रजाक पठाण, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, राधाकृष्ण आहेर, राजेंद्र वाघमारे, गणेश चव्हाण, नरेंद्र खरात, आशिका उबाळे, देवराम गाडे, योगेश नागले, सचिन मानधने, अनिल मानधने, प्रेम छतवानी, मंगेश छतवानी, राजेंद्र वधवानी, संतोष वेताळ, शिवाजी सईद, हनुमान शिंदे, अजित शेख, आप्पासाहेब शिरोळे, सद्दाम शेख, राजेंद्र वाघ, गोपीनाथ शिंदे, लाला सेठ गदिया, एकनाथ थोरात, परशुराम छत्र आणि अजित शेख, आरजी काळे, योगेश गंगवाल, CB गायकवाड, SB गवारे आदींसह तालुक्यातील धान्य दुकानदार या प्रसंगी उपस्थित होते. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट इम्रान शेखसह मुनीर सय्यद. मी गणेश सोनेबापू चव्हाण, राहणार निपाणी वडगाव. मी निपाणी वडगाव सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात सेल्समन या पदावर काम करतो. शासनाच्या नियमानुसार मी दुकानाची कार्डधारकांची ई-केवायसी करत असताना एक कार्डधारक शरद किसन पवार हा आला व दारू पिऊन आला व त्यांनी मला अर्वाच्य शिवीगाळ करून मला जीव मारण्याची धमकी दिली व मला मारले व माझे कपडे फाडले. काय कारण होतं? मी ई-केवायसी करत असताना तो म्हणे मी केवायसी करणार नाही, मला धान्य दे. दमबाजी करत होता, जास्त धान्य मागत होता. सध्या महाराष्ट्रामध्ये धान्य दुकानातून कार्डधारकांची ई-केवायसी करण्याचं काम जोरदार चालू आहे आणि त्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे आमचे स्वस्त धान्य दुकानदार कार्डधारकांना फोन करून ई-केवायसी करण्याकरता आमंत्रित करत आहेत आणि त्याचा परिणाम आमचा काल श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील आमचे जे गणेश चव्हाण म्हणून धान्य दुकानदार आहेत तिथे त्या सोसायटीचे सेल्समन आहेत आणि ते ई-केवायसीचं काम करत असताना तेथील पवार नामक एक कार्डधारक आला आणि त्यांनी मी ई-केवायसी करणार नाही, मला धान्य मिळालेच पाहिजे असं म्हणून दादागिरी केली, शिवीगाळ केली. तो शिवीगाळ करून थांबला नाही तर त्याने त्यांना मारहाण देखील केली. त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्याकरता आम्ही सर्वजण तहसील कार्यालयात येऊन बसलेलो आहोत आणि आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना याबाबत निवेदन देखील दिलेलं आहे. नमस्कार, मी मिलिंद वाघ, तहसीलदार श्रीरामपूर. काल दिनांक 9 तारखेला निपाणी वडगाव येथे स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर एका इसमाने मारहाण केली. सदर बाब निंदनीय आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकानदार यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवलेली आहे आणि याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. परंतु ही बाब
जेव्हा तपासले असता याच्या मागे ई-KYC हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. शासनाने प्रत्येक शिधापत्रिकाधारक जो आहे त्याला ई-KYC करणे बंधनकारक केलेलं आहे आणि प्रत्येकाने आपल्या स्वस्त धान्य दुकानदार येथे येऊन आपलं ई-KYC करावायचे आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. सध्या साईटचे प्रॉब्लेम आहेत. तर याबाबत काही तक्रार असेल तर आपण तहसील कार्यालयामध्ये येऊन आपली तक्रार नोंदवायची आहे. परंतु कोणीही स्वस्त धान्य दुकान यांच्याशी उद्धत घालू नका. आपलं काही म्हणणं असेल तर आपण प्रेमाने त्यांच्याकडे नमूद करा किंवा तक्रार असेल तर तहसील कार्यालयामध्ये येऊन आपण आपली तक्रार दाखल करा. परंतु भांडण करू नका. परत एकदा मी शासनाच्या वतीने आवाहन करतो की प्रत्येकाने ई-KYC करणं बंधनकारक आहे आणि ते आपण करावायचं आहे. धन्यवाद. शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांना ई-KYC करण्याबाबत डेडलाईन दिलेली आहे. त्याप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदार आपलं काम प्रामाणिकपणे करत आहे. ई-KYC करत असताना धान्य वाटणं पण गरजेचं आहे, कारण लोकांना धान्य पण पोहोच झाला पाहिजे आणि ई-KYC पण झाली पाहिजे. परंतु शासनाच्या आदेशानुसार आमचे स्वस्त धान्य दुकानदार काम करत असतात आणि हे काम करत असताना जर असे प्रकार घडत असतील, धान्य दुकानदारांना जर मारहाण होत असेल, तर आम्ही इथून पुढं त्या लोकांवर कारवाई न झाल्यास आम्ही इथं थांबून घेऊ. आम्ही धान्य दुकानचं धान्य पण वाटणार नाही आणि ई-KYC सुद्धा करणार नाही, कारण दुकानदारांना न्याय मिळाला पाहिजे. दुकानदार एक प्रामाणिकपणे आपले काम करत असतो, परंतु हे जे कार्डधारक आहे, जे अशा हौदस असतात, यांचा बंदोबस्त शासनाने केला पाहिजे अशीच आमची विनंती आहे.